हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खुसखुशीत आणि कुरकुरीत झटपट बनणारी गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते। तर बघा, इथं फक्त मी गव्हाचं पीठ वापरून चकली बनवणार आहे। इथं मी दुसरं कुठलंही पीठ इथं ऍड करणार नाही, फक्त गव्हाचं पीठ वापरून कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेरी चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे। बघा, तर इथं मी काही टिप्स सांगितल्या, त्यामुळे तुमची चकली बघा अजिबात तुटणार नाही, मस्त अशी कुरकुरीत होईल। बघा, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। तर बघा, गव्हाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी इथं मी पहिल्यांदा एक स्वच्छ कपडा घेतलाय। हा कॉटनचा, तुम्ही एखादा कॉटनचा रुमाल देखील घेऊ शकता। तर बघा, या कॉटनच्या रुमालावरती मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं। हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे। आता बघा, या रुमालाची आपल्याला छान अशी गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे एक छोटीशी पोटली करून घ्यायची आहे। बघा, अगदी घट्टसर गाठ बांधायची नाही, अगदी सैलसर गाठ बांधून घ्यायची। त्यानंतर बघा, इथे मी कुकर घेतलाय। कुकरमध्ये मी पहिल्यांदा अर्धा ग्लास पाणी टाकलंय। त्यानंतर यावरती एक स्टँड आहे, तो स्टँड ठेवतीये। तुमच्याकडे जर स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा एखादी प्लेट उलटी करून टाकली तरीही चालेल। तर बघा, इथं मी स्टँड ठेवलंय। त्यानंतर यावरती मी कुकरचा डब्बा घेतलाय। आता या डब्यामध्ये जी आपण गव्हाच्या पिठाची पोटली बांधून घेतलीये, ती पोटली मी यामध्ये ठेवलीये। आणि बघा, कुकरला झाकण लावून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। 2 शिट्ट्या होईपर्यंत बघा, कुकरला हे पीठ छान असं वाफवून घ्यायचंय। तुम्ही जर हे पीठ चकली बनवताना कच्च घेतलं, म्हणजे न वाफवता घेतलं, तर काय होतं, तुमची जी चकली आहे ती तुटू शकते। त्यामुळे शक्यतो पीठ हे वाफवून घ्यायचं। तर बघा, 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। मी हे बघा, जी पिठाची पोटली होती ती मी साईडला काढून घेतलीये। ही गरम गरम असतानाच आपल्याला हे सोडून घ्यायचं। आणि यातलं जे पीठ आहे बघा, तुम्हाला दिसू शकतं, याचा छान असा घट्टसर गोळा बनलेला आहे। आता हे पीठ आपल्याला छान, म्हणजे एखादी वाटी किंवा एखादा ग्लास असतो किंवा जो खलबत्ता असतो बघा, त्या खलबत्त्याने छान असं वाटून घ्यायचंय। जर तुम्हाला असं करताना थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही जी खिसणी असते त्या खिसणीने देखील पीठ छान असं खिसून घेतलं तरीही चालेल। बघा, पण मी जे माझ्याकडे एक फुलपात्र आहे, म्हणजे जी वाटी आहे, त्या वाटीने मी छान पीठ बारीक करून घेतेय। गरम गरम असतानाच आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचंय। तर बघा, अशा पद्धतीने मी हे पीठ बारीक करून घेतलंय। तर यामध्ये आणखीन थोडंसं मोठाड पीठ आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, पहिल्यांदा हे पीठ चाळून घेणार आहे। बघा, त्यामुळे काय होतं, व्यवस्थित पीठ निघतं आणि त्यामधलं जे काही खडे वगैरे झालेले आहेत पिठाचे, ते साईडला निघतात। जर तुम्ही पीठ न चाळता घेतलं तर काय होतं, तुमची जी चकली आहे त्यामध्ये बघा या पिठाचे छोटे छोटे गोळे बनतात। त्यामुळं शक्यतो पीठ जरा चाळून घ्यायचं। तर बघा, अशा पद्धतीने मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि थोडेसे जे खडे जे राहिल्यासारखं जे पीठ आहे ते मी साईडला काढून घेतेय। अशा पद्धतीने मी राहिलेलं सगळं पीठ इथं चाळून घेतलंय। आता आपल्याला चकली बनवण्यासाठी बघा, पीठ मळण्यासाठी पहिल्यांदा यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि त्यासोबतच बघा, मी 1 चमचा लाल तिखट घेतलंय। इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मला थोडंसं तिखट हवंय, त्यामुळे मी 1 चमचा घेतलंय। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरे तीळ। तीळ हे चकलीला असायलाच पाहिजे। तीळ असेल तर चकलीला खरंच खूप भारी टेस्ट येते, त्यामुळे शक्यतो तीळ जरा जास्त घालायचे। आणि त्यासोबतच बघा, इथं मी ओवा घेतलाय। ओवा जो आहे तो कधीही पिठामध्ये घालताना हाताने क्रश करून घालायचा, म्हणजे हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचा आणि मग पिठामध्ये घालायचा। यामुळे काय होतं, आपली जी चकली आहे ती मस्त खुसखुशीत होते। तर बघा, त्यासोबतच मी थोडंसं धने आणि जी जिरे आहे, धणे आणि जिरे मी छान भाजून घेतले होते आणि त्याची पावडर करून घेतली आहे। बघा, मी ती देखील यामध्ये घातली आहे। आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ। धना आणि जिरेची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी देखील चकली खरंच खूप सुंदर लागते। तर बघा, आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून या पिठाचा छान घट्टसर गोळा मळून घेणार आहे। कधीही पिठाचा गोळा मळताना थोडंसं पाणी घालायचं, यामुळे काय होतं, पीठ व्यवस्थित मळलं जातं। एकदम जर पाणी जास्त घातलं तर काय होतं, तुमचं पीठ हे पातळ होऊ शकतं। त्यामुळं शक्यतो थोडंसं पाणी घालून पिठाचा छान गोळा मळून घ्यायचा। तर बघा, अशा पद्धतीने मी पिठाचा व्यवस्थित असा गोळा मळून घेतलाय, जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही। आता या कणकेवरती बघा, मी झाकण ठेवून ही कणिक छान साईडला 5 ते 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे। बघा, जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही डायरेक्टली जर याच्या चकल्या बनवायला घेतल्या तरीही चालतं। तर बघा, 5 ते 7 मिनिटासाठी मी ही पीठ छान असं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं। आता बघा, यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि हे पीठ मी परत एकदा व्यवस्थित असं मळून घेतेय। बघा, त्यामुळं पीठ व्यवस्थित असं मळलं गेलं की आपली चकली मस्त खुसखुशीत होते।
तर बघा मी अशा पद्धतीने या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. म्हणजे काय होतं, आपला जो शेवगा आहे म्हणजे ज्याने चकली आपल्याला बनवायची त्यामध्ये ठेवताना व्यवस्थित येतं बघा. त्यामुळे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत. तुम्हाला जर असं नसेल करायचं, डायरेक्ट त्या शेवग्यामध्ये पीठ भरायचं असेल तुम्ही तसंही करू शकता. पण तरी इथं घेतली आहे बघा मी चकली बनवण्यासाठीची प्लेट. चकली बनवताना बघा कधीही काटेरी आकाराची प्लेट घ्यायची. त्यामुळं काय होतं, आपली चकली व्यवस्थित अशी काटेरी येते. तर बघा आता मी यामध्ये म्हणजे जी शेवगा आहे त्यामध्ये ही प्लेट ठेवून घेते. तर बघा चकली ज्याने बनवतात त्याला आमच्याकडे तर शेवगा म्हणतात बघा. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर माझ्याकडे बघा चकली बनवण्यासाठी या टाईपचा शेवगा आहे. तर आता काही ठिकाणी नवीन देखील शेवगा निघालेला आहे. तुमच्याकडे जसं असेल त्यामध्ये तुम्ही पीठ व्यवस्थित असं भरून घ्या. तर बघा या शेवग्यामध्ये मी व्यवस्थित असं पीठ भरून घेते. आता मी याची चकली बनवून घेणार आहे बघा. तर कधीही चकली बनवताना हलक्या हाताने हा शेवगा व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा. यामुळं काय होतं, आपली चकली व्यवस्थित टेस्ट येते. तर अशाच पद्धतीने बघा मी व्यवस्थित अशा हलक्या हाताने या चकल्या बनवून घेणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1-2 बनवून फ्राय करू शकता. पण इथं बघा इथं मला थोड्याच बनवायच्या, जास्त बनवायच्या नाहीत. त्यामुळं मी या चकली सगळ्या बनवून घेणार आहे. त्यानंतर मग मी एकत्रच सगळ्या फ्राय करून घेणार आहे बघा. तर अशा पद्धतीने बघा मी एक एक करून चकली बनवून घेते. तर किती मस्त अशी दिसायला लागली आहे बघा, मस्त काटेरी तयार झाली आहे. जर तुमच्यापैकी काही जण नवीन असतील आणि त्यांना अशा पद्धतीने चकली बनवता येत नसेल, त्याचा आकार व्यवस्थित गोल येत नसेल, तर काय करायचं, एक छोटी प्लेट घ्यायची. ती प्लेट बघा उलटी ठेवायची आणि त्या प्लेटवरती बघा हलक्या हाताने शेवगा फिरवून घ्यायचा. त्यामुळं काय होतं, ती जी चकली आहे त्या चकलीचा व्यवस्थित असा गोल आकार येतो. अजिबात वाकडा तिकडा आकार येत नाही बघा. अगदी हलक्या हाताने बनवून घ्यायची बघा. तर मस्त गोल आकार यायला लागलाय. तर इथं मी थोडासा मोठा आकार करतेय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा छोटा मोठा तुमच्या आवडीनुसार चकलीचा आकार लहान मोठा करून घेऊ शकता. जर नवीन असाल तर शक्यतो तुम्ही प्लेटवरच चकली बनवून घ्या. त्यामुळं काय होतं, तुम्हाला ही चकली तळताना देखील व्यवस्थित अशी काढता येते, व्यवस्थित हँडल करता येते. तर बघा मी प्लेट हलक्या हाताने हातावरती उलटी करून घेतली आहे. तर बघा किती व्यवस्थित अशी चकली आली आहे. तर अशा पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहेत त्या सुद्धा सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि बघा चकली बनवत होते आणि जेव्हा शेवटची चकली होती तेव्हाच मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं बघा. इथं तेल आपल्याला पहिल्यांदा कडकडीत गरम करून घ्यायचं. तर बघा इथं माझं तेल छान असं गरम होत आलेलं आहे. आता मी यामध्ये हलक्या हाताने 2 चकल्या सोडून घेतलेल्या आहेत. पहिल्यांदा 1 मिनिट आपल्याला चकली फुल फ्लेमवरती फ्राय करायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करून घ्यायची आणि लो फ्लेमवरती या चकली 3 ते 4 मिनिटासाठी छान अशा फ्राय करून घ्यायच्यात. चकली फ्राय करताना कधीही गॅसची स्पीड कमी करायची. जर तुम्ही फुल स्पीडवरती जर चकली फ्राय करत असाल तर काय होतं, तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये चकली व्यवस्थित अशी फ्राय झालेली दिसते. मस्त हलका गोल्डन ब्राऊन कलर आलेला दिसतो. पण ती चकली बघा फक्त वरच्या साईडने फ्राय होते, आतून पूर्णपणे कच्ची होते. त्यामुळं शक्यतो चकली मिडियम गॅसवरती छान फ्राय करून घ्यायची. तर बघा इथं 3 ते 4 मिनिटांमध्ये मस्त आपली चकली छान फ्राय झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरी जी राहिलेली बॅच आहे ती देखील मी चकली फ्राय करून घेते. तर इथं माझ्याकडे थोडी छोटी कढई आहे त्यामुळे मी 2-2 करून चकली फ्राय करून घेते. जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही 3 ते 4 चकल्या एका टायमिंगला फ्राय करून घेऊ शकता. तर इथं बघा कधीही फ्राय केलेली चकली एका प्लेटमध्ये काढताना त्यावरती एखादी जाळी घ्यायची किंवा एखादी चाळणी वगैरे असते ती घ्यायची, त्यामध्ये फ्राय केलेली चकली काढून घ्यायची. यामुळं काय होतं, चकलीला जे काही एक्स्ट्राचं तेल असतं ते सगळं तेल बघा खालच्या भांड्यात पडून जातं. त्यामुळे शक्यतो इथं जाळी घ्यायची किंवा एखादा टिश्यू पेपर वगैरे घ्यायचा आणि त्यावरती चकली काढून घ्यायची. त्यामुळं आपली चकली आहे ना ती तेलकट वगैरे होत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी बाकीच्या जे राहिलेल्या चकल्या आहेत त्या देखील व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहे. तर चकली फ्राय करताना शक्यतो थोडासा वेळ जरा जास्त जातो, पण बघा वेळ जास्त जातो पण आपली चकली खायला खरंच खुसखुशीत आणि कुरकुरीत होते बघा. तर अशा पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चकली व्यवस्थित अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत बघा. तर इथं आपली मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली तयार झालेली आहे.
तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला किंवा दिवाळीत किंवा तुम्हाला असंच जर म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला चहासोबत खाण्यासाठी एखादा स्नॅक्स म्हणून पाहिजे असेल तरी तुम्ही चकली बनवू शकता. खायला खरंच खूप सुंदर लागते. आणि ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने जर बनवली तर अजिबात तुमची चकली मोडणार नाही आणि व्यवस्थित होते बघा. आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते. तर इथे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या फ्राय केलेल्या आहेत आणि बघा दिसायला किती सुंदर अशा दिसायला लागल्यात. मस्त काटेरी चकली तयार झालेली आहे आणि तीळ घातले त्यामुळे बघा चकली किती सुंदर अशी दिसायला लागली आहे. आणि जशी दिसायला सुंदर आहे तशाच पद्धतीने चव सुद्धा अप्रतिम अशी लागते. तर इथे बघा मी चमच्याने हलवते तरी सुद्धा बघा चकली किती छान कुरकुरीत झालेली आहे आणि मस्त आवाज सुद्धा किती सुंदर असा यायला लागलाय. आणि त्याच पद्धतीने त्याची चव सुद्धा अप्रतिम अशी आहे. तर तुम्ही या दिवाळीत किंवा गणेश चतुर्थीला किंवा बघा संध्याकाळच्या टायमिंगला चहासोबत खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स हवं असतं त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीने ही चकली एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.